तंत्रज्ञानाच्या वेगाने धावणाऱ्या या जगात जिथे सकाळची सुरुवात अलार्म नाही तो नोटिफिकेशन्सने होत आहे, तिथे एका गोष्टीची व्याख्या वेगाने बदलत आहे, ती म्हणजे पालकत्व. आज आपण अशा एक पिढीबद्दल बोलणार आहोत जी स्वतः स्मार्टफोन आणि इंटरनेट सोबत मोठी होत आहे. ती म्हणजे जेन झी पिढी. ही पिढी आता पालकांच्या भूमिकेत येते. तर त्यांच्या समोर आव्हाने मोठी आहेत, पण त्यांचे उपाय त्याहूनही स्मार्ट आहेत. आजच्या या विशेष सूत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत. पूर्वी स्क्रीन टाइम हा शब्द ऐकला की पालकांच्या कपाळावर आठा येत असत. टीव्ही बंद कर, मोबाईल ठेव, हे संवाद घराघरातून ऐकू यायचे. पण आत्ताच्या नवीन पालकांनी हा दृष्टिकोन बदलला आहे. त्यांच्या मते स्क्रीन हा शत्रू नाही, तर तो एक साधन आहे. आजचा पालक फक्त मुलं किती वेळ स्क्रीन बघतायत हे मोजत नाही, तर मुलं स्क्रीनवर काय बघतायत यावर लक्ष देतोय. मग ते कोडिंग असो, नवीन भाषा शिकणे असो किंवा एखादी कला. डिजिटल जग आणि शिक्षण यांचा हा सुंदर संगम आज आपल्याला पाहायला मिळतोय. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की ही मुलं फक्त लॅपटॉप समोर बसून आहेत. आत्ताच्या पालकांनी डिजिटल थकवा अनुभवला आहे. म्हणूनच ते आपल्या मुलांना पुन्हा निसर्गाकडे, मातीकडे आणि प्रत्यक्ष अनुभवाकडे नेत आहेत, ज्याला आपण सेन्सरी लर्निंग म्हणतो. म्हणजे स्पर्श, अनुभव आणि कृतीतून शिकणे. मग ते बागेत फिरणे असो, चित्रकला असो किंवा एकत्र मिळून एखादा ब्लॉक गेम खेळणे असो. यामुळे मुलांचा केवळ बौद्धिकच नाही तर भावनिक विकासही होत आहे. पण गंभीर विषय येतो तो सवयींचा. जर पालकांनी आजच आपल्या सवयीत बदल केला तर आपण मुलांच्या आरोग्याशी निगडीत अनेक समस्या रोखू शकतो. सततच्या स्क्रीन वापरामुळे लहान वयात डिजिटल आय स्ट्रेन म्हणजेच डोळ्यांचे विकार, लठ्ठपणा आणि एकाग्रतेचा अभाव यांसारखे आजार बळावत आहेत. पण जेव्हा पालक स्क्रीन टाइमचा बॅलन्स राखतात तेव्हा मुलांची झोप सुधारते, त्यांची दृष्टी सुरक्षित राहते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची चिडचिड कमी होऊन मानसिक आरोग्य उत्तम राहते. हा छोटासा बदल भविष्यातील मोठ्या संकटांना टाळू शकतो. केवळ घरच नाही तर शाळांचे वातावरणही आता बदलत आहे. खासगी शालेय संस्था आजच्या पालकांच्या अपेक्षा समजून घेत आहेत. तिथे तंत्रज्ञानाचा वापर केवळ शिकवण्यासाठी नाही तर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आणि मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करण्यासाठी केला जातो. जेव्हा शाळा आणि पालक एकच भाषा बोलतात तेव्हा खऱ्या अर्थाने एक सक्षम पिढी घडते. डिजिटल कौशल्य आणि मानवी मूल्ये यांचा हा समतोलच उद्याचे भविष्य घडवणार आहे. अर्थातच तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले तरी मानवी स्पर्श आणि पालकांचे प्रेम याला कोणताही पर्याय नाही. आजचे पालक हेच सिद्ध करत आहेत की आपण तंत्रज्ञानाचे गुलाम न बनता त्याचे मालक बनून मुलांचे भविष्य घडवू शकतो.